नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रावर सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातलाय. लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या आपल्या 2 मुलांना आणि पुतण्याला वाचवण्यासाठी एका पित्याने अथांग समुद्राशी 2 हात केले. दोघांच्या मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेरही काढले. मात्र दुर्दैवाने आपल्या जीवापाड जपलेल्या लेकाला वाचवण्यात त्यांना अपयश आलं. श्रेयस सागर गोसावी वय वर्ष 13 या शाळकरी मुलाचा या घटनेत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे तांदुळवाडी आणि मेवी परिसरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी शाळा लवकर सुटल्यानं दुपारी 1:30च्या सुमारास सागर गोसावी आपला मुलगा श्रेयस, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना घेऊन गावखडी येथील सुरूच्या बनात फिरायला गेले होते. दुपारच्या वेळी ही तिन्ही मुले समुद्राच्या फेसाळणाऱ्या पाण्यात आनंदाने खेळत असताना अचानक आलेल्या लाटांच्या ओढीमुळे ती खोल पाण्यात ओढली जाऊ लागली. मुलांना पाण्यात गटांगळ्या खाताना पाहून पित्याच्या काळजाचा थरकाप उडाला. क्षणाचाही विलंब न लावता सागर गोसावी यांनी समुद्रात उडी घेतली. जीवाची बाजी लावत त्यांनी आधी आरोही आणि देवराज यांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं. जेव्हा ते पुन्हा श्रेयसला वाचवण्यासाठी लाटांकडे वळे तोपर्यंत काळाने झडप घातली होती आणि श्रेयस खोल पाण्यात बेपत्ता झाला होता. शनिवारी सकाळी 8 वाजता श्रेयसचा मृतदेह गावखडी किनाऱ्यावर तरंगताना सापडला. स्वामी स्वरूपानंद विद्या मंदिर पावस येथे 6वीत शिकणाऱ्या श्रेयसच्या निधनाची बातमी समजताच शाळेवर शोककळा पसरली आणि श्रद्धांजली वाहून शाळा बंद ठेवण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह संविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.